मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते उंच उंच बिल्डिंगी, लांब लांब रस्ते, गाड्यांचा आवाज आणि प्रदूषण. पण हे पूर्ण सत्य नाही आहे. मुंबईची एक बाजू अशीही आहे जिथे तुम्हाला हिरवीगार डोंगर बघायला मिळतात, हिरवगार वातावरण, पक्ष्यांचा आवाज, सकाळची शांतता आणि सुंदर समुद्रकिनारा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मुंबईच्या एका बाजूमध्ये बघायला मिळतात. तर अशीच एक बाजू मुंबईची तुम्हाला दाखवायला आज मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. आणि तिकडे जायचं कसं आणि तिकडे बघायला काय काय हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जय शिवराय मित्रांनो, मी विजय आणि स्वागत करतो तुमचं आजचा अजून एका ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये. तर आज आपण कुठे ॲडव्हेंचरला नाही जाणार आहोत, पण आज आपण मुंबईच्या अशा एका ठिकाणी जाणार आहोत जिकडे सकाळची सुरुवात थोडीशी वेगळी होते आणि थोडीशी चांगली आणि प्रसन्न होते. तर ते ठिकाण कोणतं आहे हे मी तुम्हाला तिकडे गेल्यावरच दाखवीन. आता आपण डायरेक्ट निघूया त्या ठिकाणाकडे. ओके, चला. तिकडे जाण्या अगोदर आम्ही सगळ्यात पहिलं दर्शन घेतले ते जवळच असलेल्या बाबुलनाथ मंदिराचे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत कमला मिलला, जिथे मुंबईचं पहिलं नॅचरल ट्रेल वॉक बनवण्यात आलेलं आहे. आता काही दिवसापूर्वीच त्याचं उद्घाटन झालं आहे आणि हे बघा माझ्या मागे बघतात त्याचं नॅचरल ट्रेनचं एंट्रन्स आहे. आणि हे बघा इथे आहे त्याचं बुकिंग वगैरे, पास काढणं वगैरे ना, हे सगळं इकडे आहे. तर तुम्ही इकडे आल्यावर पास काढायची गरज नाही, कारण की तुम्ही ती जर येत आहे ना तर येण्या अगोदरच तुम्हाला 2 दिवसा अगोदर तरी किंवा 1 दिवसा अगोदर ना बुकिंग करायचं आहे तुमचे सीट्स वगैरे. कारण की कसं इथे आल्यावर ना असं स्लॉट्समध्ये माणसं पाठवली जातात. 100, 200 असं 200चा स्लॉट असतो. तर मग त्यामुळे जर तुम्ही आधी बुकिंग केली ना तर मग तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळते, नाही तर तुम्हाला इथे येऊन वाट बघावी लागेल आणि उगाच ती वेगळी झंझट आहे. तर ती करण्यापेक्षा तुम्ही अगोदरच बुकिंग करा आणि मग इकडे या. त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की इथे तुम्हाला यायचं आहे कसं. तर तुम्ही नाही बघा, ग्रँड रोड किंवा चर्नी रोडला लोकल ट्रेनने आलात ना तर तिथून तुम्हाला 42 आणि 105 नंबरची बस मिळेल, जी तुम्हाला कमला नेहरू पार्कला घेऊन येईल. आणि इथे आल्यावर तुम्ही कोणालाही इलेव्हेटेड नॅचरल ब्रिज वगैरे कुठे आहे ना, ट्रेल कुठे आहे विचारलं ना तर तुम्हाला कोणीही सांगेल की इथे कसं यायचं आहे. ते इथून चालत नेहरू पार्कच्या इथून तुम्ही लगेच येऊ शकता. तर आता आपण जाणार आहोत आतमध्ये आणि आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया की कसा आहे तो नॅचरल ट्रेल ते वगैरे. ओके, तर मित्रांनो बघा आता आपण आलो आहे आता इलेव्हेटेड ह्या पुलावर, नॅचरल ट्रेलवर. आणि हे बघा काहीसा असा हा दिसतोय. बघा मित्रांनो, म्हणजे कोणाला वाटणार पण नाही एक मुंबईमध्ये जागा आहे जिथे तुम्हाला डोंगर वगैरे दिसतील, प्लस झाडं, खूप सारे पक्षी वगैरे एकाच वेळी बघायला मिळतील. आणि आता सकाळचं वातावरण आहे ना त्यामुळे बऱ्याच सारे बघा वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज इथे तुम्हाला ऐकायला येतो. हे बघा इथे तुम्हाला ना वेगवेगळ्या म्हणजे इथे कोणती झाडं आहेत तर त्या झाडांनुसार त्यांची नावं आणि त्यांचा उपयोग काय होतो हे दिलेलं आहे. या पर्टिक्युलर एरियामध्ये अजून कोणते पक्षी आहेत ना हे सगळं काही इथे तुम्हाला ह्या छोट्या प्लेट्स आहेत ना त्या प्लेट्सवर त्यांची डिटेल दिली आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. आहे बघा, हे बघा हे आहे ओरिएंटल मॅकपी रॉबिन, ज्याची फीचर्स काय म्हटलं, मेल्स हॅव स्ट्रिकिंग ब्लॅक अँड व्हाईट प्लमेज अँड आर नोन फॉर देअर रिच सॉंग्स. अच्छा, हे बघा हे ते जे जॅगेरी वगैरे आहे ना त्याचं फळ आहे वर. ही आहे कॉमन मैना. आणि मैना म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मैना म्हणजे जी छान असा रोजचा सकाळचा चिवचिव असा वेगळा आवाज काढते ना, ती आहे मैना. आता तरी आम्हाला आवाज नाही ऐकायला येत आहे, पण असते ती इथेच कुठेतरी असते. थोडा तिचा आवाज ऐकायला येतो, कारण की खूप सारे पक्ष्यांचे आवाज आहेत ना तर त्याच्यामध्ये तिचाही आवाज ऐकायला येऊन जातो. इथे जागोजागी CCTV कॅमेरेही लावण्यात आलेले आहेत.
हा पूर्ण जो एरिया आहे ना, हा मलबार हिलचा एरिया आहे. आणि इकडून जर तुम्ही एकदम तिकडे बघाल ना, तर तिकडे तुम्हाला दिसेल गिरगाव चौपाटी आणि मरीन लाईन्स जे दूरवर पसरलेलं आहे. पूर्ण ही गिरगाव चौपाटी आहे, जिथे मोठमोठे गणपती वगैरे आपले विसर्जन होतात ना, तर तो हा एरिया आहे गिरगाव चौपाटीच्या मुंबईचा. आणि त्यानंतर त्याच्या समोरच हा असा एलिव्हेटेड पूल दिसतोय आपल्याला. हे आहे काय रेड विस्कर्ड बुलबुल. बुलबुल पक्ष्याबद्दल इथे सांगितलं आहे. जेव्हा सकाळची वेळ असते ना, तेव्हा खूप शांतता असते आणि तेव्हा खूप चांगला म्हणजे खूप आवाज ऐकायला येतो. पण जसं थोडा दिवस वाढतो ना, तसं इतकं अजून, कारण की इतर जागेचा पण आवाज वगैरे यायला सुरू होतो ना, त्यामुळे मग पक्ष्यांचा आवाज थोडा बहुत कमी होतो. वेगळ्या जागी आलो आहे आणि इथे थंड आहे वातावरण. तसं सेम मला आता इथे आल्यावर फील होत आहे. तर तुम्ही जर आता एन्जॉय करा इथला व्ह्यू. एंट्री की फीस कितनी है? बघा इथे तुम्हाला ना चिमणी, मैना, पोपट, कबूतर, खूप सारे कावळे, असे बरेच खूप सारे पक्षी तुम्हाला इथे बघायला मिळतात. इथे जागेच्या स्वच्छतेचीही पूर्ण काळजी घेतली जाते. तर मित्रांनो बघा, आपण ट्रेल करत 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 असं इथून असं आलो आणि आता असं इकडे येत हे बघा, इकडे या ट्रेलचा एंड आहे. जिकडे याला ना दोन हे दिले रस्ते दिले, इकडे एंड आहे. इथे अजून छान व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला. जिथे तुम्हाला बघा इथे पूर्ण टर्न मारून मग तुम्ही इथून रिटर्न परत मागच्या दिशेने जाता. तर आपण आता एक टर्न मारूया बघूया, कारण की हा ट्रेलचा एंड आहे. तर मग शेवटचा एरिया कवर करूया आणि तसंच मग रिटर्न आउट गेटला जाऊया आपण. तर मित्रांनो बघा, हीच होती एवढी ट्रेल. जवळपास 400-500 मीटर आपण आपली जी ट्रेल आहे ना, ती स्टार्ट झाली ना, हा जो ब्रिज आहे ना, स्टार्टिंगपासून हा एंडपर्यंत. इथून जेव्हा आपण राऊंड वगैरे मारतो आणि इथून आपल्याला परत असंच जायचं आहे. तर हीच होती ही ट्रेल. आणि 25 रुपये काहीतरी तिकीट वगैरे इथे आहे, तर जी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून काढू शकता. मुंबईमध्ये एकदम सिटीमध्ये नेचरचं इतकं चांगलं दृश्य, त्याच्यामध्ये 25 रुपयामध्ये तुम्हाला अजून कायच पाहिजे, एवढं चांगलं दृश्य तुम्हाला बघायला मिळतं आहे. आणि इथे तुम्हाला सगळं काय, तुम्हाला पक्ष्यांचे आवाजं बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. छान समोर गिरगाव चौपाटीचा समुद्र बघायला मिळतो, मरीन लाईन्स बघायला मिळतो. आणि इथे खूप सारी ग्रीनरी आहे, इतकी सारी झाडं वगैरे आहे. आणि एकदम असं बोलू शकतो की एकदम खूप फ्रेश फील होतं. ऑक्सिजन इनफ आहे इकडे, खूप सारा ऑक्सिजन असल्याचं फील होतं. एकदम थंडगार आणि फ्रेश हवा तुम्हाला मिळते ना, त्यामुळे ते तुम्हाला म्हणजे एक असं मूड फ्रेश होऊन जातो इकडे. एक दिवसाच्या तुम्ही 1-2-4 तास जरी काढलीत ना दिवसातले, तरी तुम्ही इकडे येऊन आरामशीर व्हिजिट करून जाऊ शकता. ते थांबण्याचा पण टायमिंग आहे की म्हणजे तुम्हाला फक्त 1 तासाचा टायमिंग आहे, त्यामुळे तुम्हाला 1 तासामध्ये जेवढं काही ते जे काही बघायचं आहे, फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे ना, तेवढे तुम्ही काढू शकता आणि मग तुम्ही इथून जाऊ शकता. ही याचा जो बेस्ट टायमिंग आहे ना, तो आहे सकाळी 6 वाजल्यापासून ते 8-9 वाजेपर्यंतचा. कारण की यावेळीमध्ये ना तसं कडक ऊनही नसतं, सकाळचं कोवळं ऊन असतं, सूर्यही तुम्हाला बघायला मिळतो आणि सकाळचं खूप शांत वातावरण असतं. कारण की असं जसं दिवस उजाडतो ना, तसं कुठेतरी थोड्या बहुत तुम्हाला गाड्यांचे आवाजं, इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे तर त्याची आवाजं बघायला मिळतात. असं थोडेफार नॉईज थोडा बहुत वाढतो. पण तेच जर तुम्ही एकदम पहाटे असं सकाळी लवकर आलात ना, तर मग तुम्हाला एकदम क्लिअर, एकदम पिन ड्रॉप सायलेन्स बघायला मिळतो. फक्त पक्ष्यांचा क्लिअर आवाज ऐकायला मिळतो आणि सुंदर निसर्ग बघायला मिळतो.
आणि त्याचसोबत दुसरी वेळ आहे इकडे यायची ती म्हणजे संध्याकाळची. तुम्ही 5 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत, म्हणजे तसं तर हे 9 वाजेपर्यंत चालू असतं, पण 5 ते 7-8 वाजेपर्यंत चालू. 5 ते 7 वाजेपर्यंत टाईम आहे ज्याच्यामध्ये सनसेट होतो आणि सनसेटमध्ये तुम्हाला म्हणजे सूर्य मावळतानाचं सुंदर दृश्य समुद्रातला तुम्हाला बघायला मिळतो. तर तोही तुम्ही एन्जॉय करू शकता त्या वेळेमध्ये. आणि इन केस जर तुम्ही थोडं लेट येत आहे, तुम्ही अंधारामध्ये येत आहे, तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण की अंधारामध्येही इथे हे जे पूर्ण ट्रेल आहे ना, लाकडी ट्रेल, तर याच्या बाजूला ना लाईट्स वगैरे बसवले, तर त्या सगळ्या लाईटी रात्रीच्या पेटतात. त्यामुळे जेव्हा लाईटीच्या उजेडामध्ये जेव्हा ब्रिज चमकतो तेव्हा त्या ब्रिजची जी सुंदरता दिसते ना ती वेगळी दिसते, तिचा अनुभव वेगळा आहे. तुम्ही इथे आल्यावर फक्त हीच जागा फिरू नका, इथे अजून खूप साऱ्या अशा जागा आहेत ज्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता. जसं की बाबुलनाथ मंदिर आहे, इथे जवळच इस्कॉन टेम्पल पण आहे समोरच. आणि इथून जर थोडं पुढे चालत गेलं तर ते गिरगाव चौपाटी आहे, पुढे मरीन लाईन्स आहे, आणि प्लस त्याचसोबत बाजूला इकडे हँगिंग गार्डन आहे. अशा बऱ्याच सारी ठिकाणं आहेत तिथे आजूबाजूला फिरण्यासारखी, आणि जी खूप सुंदर ठिकाणं आहे. म्हातारीचा बोट वगैरे आहे हँगिंग गार्डनमध्ये. तर असं खूप छान लहान मुलांना तुम्ही आणू शकता, फॅमिलीसोबत येऊ शकता, आणि खूप छान तुम्हाला निसर्ग वगैरे गार्डन सगळं काही इथे बघायला मिळेल. हेच आहे की म्हणजे तुम्ही इथे या जागेला एक्सप्लोर करा, खूप छान जागा आहे आणि खूप वर्थ इट आहे, तुम्ही इकडे येऊ शकता आरामशीर. तर मित्रांनो, हे बघा, हीच होती आपली आजची व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण आलो आहे नॅचरल ट्रेल वगैरे चालायला, आणि खूप छान म्हणजे सकाळची सुरुवात खूप छान झाली. मस्त ट्रेल बघायला मिळाली, सकाळचं छान वातावरण, समुद्र, निसर्ग, पक्ष्यांचा आवाज, सगळ्या गोष्टी एकाच वेळी अनुभवायला मिळाल्या. तर तुम्ही इकडे या नक्की, खूप वर्थ इट आहे जागा आणि खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे, मस्त आहे. तुम्ही इकडे येऊन जागेचा आनंद घ्या, निसर्गाचा आनंद घ्या. आणि ही व्हिडिओ आता मी इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. चला.